शरद पवार यांची राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीत यंग ब्रिगेड रिंगणात उतरवण्याच्या विचारात आहे। 20 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी नवे चेहरे देण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या या धोरणामुळे आगामी विधानसभेत नवे चेहरे पाहायला मिळण्याची चिन्ह सुद्धा आहेत। विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची यंग ब्रिगेड रिंगणात। 20 मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना मिळणार उमेदवारी। बारामतीतही अजित पवारांविरोधात देणार नवा चेहरा। विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने यंग ब्रिगेड रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय। निवडणुकीसाठी तब्बल 20 मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे। खऱ्या अर्थानं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा राजकारणामधला इतिहास पाहिला तर त्यांनी आतापर्यंत युवकांना संधी दिलेली आहे आणि म्हणून या निवडणुकांमध्ये सुद्धा तसा प्रयोग ते करतील आणि म्हणून पवार साहेबांना सोडून गेलेल्या आमदारांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी युवकांना संधी देण्याचं धोरण जे पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब घेऊन चालले ते खऱ्या अर्थानं स्वागतार्ह आहे। शरद पवारांच्या पक्षाने यासाठी 20 मतदारसंघाची यादीही निश्चित केली। अहेरी, आष्टी, दिंडोरी, गेवराई, श्रीवर्धन, हडपसर, पुसद, बारामती, अळमनेर, उदगीर, इंदापूर, अणुशक्तीनगर, परळी, कागल, आंबेगाव, मावळ, सिन्नर, तुमसर, फलटण, वडगाव शेरी या मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे। बारामतीतून विधानसभेसाठी शरद पवार एक नवीन चेहरा समोर आणणार आहेत आणि हा चेहरा दुसरा तिसरा कुणी नसून शरद पवार यांचा पुतण्या युगेंद्र पवारच असणार आहेत। मात्र लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे ननंद भाऊजाई अशी लढत पाहायला मिळाली त्याचप्रमाणे आता विधानसभेसाठी सुद्धा काका पुतण्या अशी लढत पाहायला मिळू शकते। शरद पवारांचा पक्ष नवाब मलिकांच्या अणुशक्ती मतदारसंघातही उमेदवार देणार आहे। शिवाय धनंजय मुंडेंच्या परळी विधानसभेतही उमेदवार उतरवणार आहेत। शरद पवार परळीत धनंजय मुंडेंविरोधात कोण उमेदवार देतात याबाबतची उत्सुकता आहे। लोकसभेला भाजपसाठी सोपा असलेल्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी सुरुंग लावला होता, त्यामुळे परळीत शरद पवारांनी लक्ष घातल्यास धनंजय मुंडेंचं गणितही कठीण होऊन बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। शरद पवारांची उमेदवार निवड खूपच अचूक असते हे लोकसभेला पाहायला मिळालं। पुढच्या विधानसभेत शरद पवारांच्या पक्षाचे अनेक तरुण तडफदार आमदार जनतेचे प्रश्न मांडताना दिसतील यात शंका नाही। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।